मी डॉक्टर हरी चव्हाण आणि आज आपल्यासमोर घेऊन आलो आहे डॉक्टर स्टॉक मध्ये एक नवीन व्हिडिओ. तर ह्या व्हिडिओमध्ये आज आपल्यासमोर उपस्थित आहेत प्रमुख पाहुणे डॉक्टर खनकेश धनंजय सर. हे डॉक्टर आहेत आणि हे गेल्या मागच्या 4 वर्षापासून हे नीटचे काउन्सिलिंग करतात. तर आज आपण त्यांना काउन्सिलिंग संदर्भात त्यांच्याशी डिस्कस करणार आहोत. तर सर, यावर काउन्सिलिंग म्हणजे काय, यावर तुमचं काय मत आहे? नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर धनंजय खनके. मी गेल्या 4 ते 5 वर्षापासून मेडिकल प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शन ह्या क्षेत्रात कार्यरत आहे. आणि जसं डॉक्टर हरींनी विचारलं काउन्सिलिंग म्हणजे काय, तर पालक आणि विद्यार्थी मित्रांनो, नीटचा रिझल्ट लागल्यानंतर जी ऍडमिशन प्रोसेस चालू होते, ओके, जे राऊंड लागत असतात, तर त्यालाच आपण काउन्सिलिंग असे म्हणतो किंवा मराठीत समुपदेशन म्हणतो. बरोबर. ही प्रोसेस गरजेची काय आहे, तुमच्या मार्गानुसार तुम्हाला योग्य कॉलेज, चांगले कॉलेज मिळायला हवं. बरोबर. तर ते कॉलेज कसं मिळवता येईल तुमच्या कॅटेगरीनुसार, तुमच्या ऑल इंडिया रँकनुसार, तुमच्या SML नुसार, ओके, याचा आम्ही विचार करत असतो. आणि काउन्सिलिंग ही प्रोसेस ही ऍडमिशनची एक प्रोसेस असते. ओके. त्यामध्ये विद्यार्थ्यांना चांगला स्कोर असला आणि व्यवस्थित काउन्सिलिंग केली तर उत्तम असं कॉलेज मिळते. ओके. परंतु काही विद्यार्थ्यांना चांगला स्कोर असतो आणि त्यांनी काउन्सिलिंग प्रोसेस व्यवस्थित नाही केली, कुठं डॉक्युमेंटचा इश्यू आला, डॉक्युमेंट वगैरे व्यवस्थित काढले नाही, तर त्यावेळेस मिळालेलं कॉलेज सुद्धा हातातून जातं. बरोबर. त्यामुळे आपल्याला ही प्रोसेस व्यवस्थित आणि चांगल्या रीतीने पार पाडणं आवश्यक आहे. बरोबर. एकंदरीत मेडिकल प्रवेशाची जी प्रक्रिया आहे त्यालाच आपण काउन्सिलिंग असं म्हणतो किंवा मराठीत समुपदेशन असं म्हणतो. ओके. सर, ज्याला नीटला कमी मार्क आलेले आहेत किंवा त्यांचा MBBS ला नंबर नाही लागला, तर त्यांनी नीट एक्झाम परत द्यायला पाहिजे का, म्हणजे रिपीट करायला पाहिजे का? अच्छा, हा खूप महत्वाचा प्रश्न विचारला बघा. कारण खूप सारे असे विद्यार्थी असतात ज्यांना 400, 500, 550 प्लस स्कोर असतो, परंतु विद्यार्थी म्हणतात की माझा गव्हर्नमेंट MBBS चा नंबर नाही लागला, मग मी पुन्हा एकदा रिपीट करतो. ओके. किंवा माझा गव्हर्नमेंट BMS नाही लागला, पुन्हा एकदा मी रिपीट करतो. रिपीट करायला पाहिजे का नाही, हा खरा एक मुद्दा आहे. पालकांची अपेक्षा आज वाढत आली आहे किंवा माझ्या पाल्याचा गव्हर्नमेंट MBBS चा नंबर लागलाच पाहिजे, एम्सला नंबर लागलाच पाहिजे. परंतु त्या विद्यार्थ्याला देखील ज्या अपेक्षा आहेत त्या पेलवतायत का, त्या झेपताय का, हे देखील विचार करणे गरजेचं आहे. भरपूर विद्यार्थी असे असतात की ज्यांना 1-1, 2-2 रिपीट करून सुद्धा स्कोर हा वाढत नाही. काही काही विद्यार्थ्यांचं असं झालेलं आहे की स्कोर हा रिव्हर्स आलेला आहे, कमी झालेला आहे. बरोबर. त्यावेळेस जर तुम्ही फ्रेशर असाल तर 1 रिपीट, मॅक्झिमम 1 रिपीट करणे, आणि जर स्कोर आला त्या स्कोरच्या दृष्टिकोनातून तुम्ही योग्य कॉलेजला ऍडमिशन घेणं. मी असं नाही म्हणत की फक्त मेडिकललाच ऍडमिशन घ्या, इंजिनिअरिंगला घ्या. याच्या व्यतिरिक्त सुद्धा खूप साऱ्या अशा फील्ड आहेत ज्यामध्ये आपण चांगल्या प्रकारे करिअर हे घडू शकतं. बरोबर सर, तुम्ही आता बोलले की रिपीट, नेमका एका विद्यार्थ्याने किती वेळा रिपीट करायला पाहिजे? 5 वेळा, 6 वेळा? आता काही काही मुलं, तर मी असे पण पाहिलेत की त्यांनी 8-8 वेळेस रिपीट केले जाते, त्यांना मार्क पण कमी पडलेत. तर तुम्ही त्यांना काय सांगाल की किती वेळा रिपीट करायला पाहिजे त्यांनी? ओके. माझं त्यांना सल्ला एवढाच राहील की जास्त रिपीट करण्यात वेळ न वाया घालता आपल्याला जो स्कोर आलेला आहे त्या स्कोरच्या बेसिसवर एक चांगल्याच्या चांगल्या मेडिकल कॉलेजला, MBBS असो, BMS असो किंवा BHMS असो, कुठल्याही कोर्सला जर ऍडमिशन घेतलं तर एक चांगलं करिअर तुम्ही घेऊ शकता. बरोबर. सर, सपोज 400, 450 मार्क आलेले आहेत एखाद्या विद्यार्थ्याला, तर त्यांनी ड्रॉप घ्यायला पाहिजे का? 400, 450 हा त्या मानानं खूप चांगला स्कोर आहे. बरोबर. त्यापेक्षा ड्रॉप घेण्यापेक्षा जर BMS मिळत असेल आता 100%. काही विद्यार्थ्यांना सर असं वाटतं की मला BMS नको, मला फक्त MBBS करायचं, मग त्यांनी ड्रॉप घ्यायला पाहिजे का? ड्रॉप घेणं हा काही त्याचा पर्याय होत नाही. जी आता 2-2, 3-3 वर्ष जर रिपीट करून 400 प्लस स्कोर जर जात नसेल, MBBS चा नंबर नसायला लागत, तर त्यांनी सत्य परिस्थिती स्वीकारून ज्या कोर्सला आपल्याला ऍडमिशन होईल त्या कोर्सला ऍडमिशन घ्यायला पाहिजे. बरोबर. ओके. सर, पालकांच्या आपल्या पाल्याकडून दिवसेंदिवस अपेक्षा वाढतच चालल्यात. तर आता तुम्ही असं बोलले की ते पाल्याला ते झेपलं पण पाहिजे, तर ह्यावर तुम्ही काय सांगणार त्या पालकांना? बरोबर. हा एक महत्वाचा मुद्दा आहे की आपण आताच्या युगात बघतो की माझा मुलगा डॉक्टर आहे, माझा मुलगा इंजिनियर आहे, हे एक पालकासाठी एक अभिमानास्पद असतं. आणि त्या ज्या अपेक्षा आहेत ह्या कुठे ना कुठे मुलांवर बर्डन होत असतं. बरोबर. पालकांनी याचा विचार करायला पाहिजे. आणि दुसरं एक की आपल्या पाल्याला काय झेपेल किंवा आपल्या पाल्याचा कल कुणीकडे आहे, ही एक कल चाचणी पालकांनी किंवा पाल्यांनी स्वतः घ्यायला पाहिजे. बरोबर की नाही, तरच तो पुढे यशस्वी होतो. आता सपोज मला मेडिकल क्षेत्रात इंटरेस्ट आहे म्हणून मी करतोय, जर मला ह्या क्षेत्रात इंटरेस्ट नसलाच तर माझं बळजबरी मी तिथं आल्यासारखं होतंय, नाही का? त्यामुळे तुम्ही सर पालकांना हे सांगाल की तुमच्या मुलांना काय आवडतं त्याच्यावर तुम्ही फोकस करा, बळजबरीने
इंजिनिअरिंग किंवा नीटची एक्झाम द्यायला लावू नका. बरोबर. पालकांचं एवढंच मी पालकांना सांगू इच्छितो, की पाल्याचं मत काय आहे, त्याला काय करायचं हे त्याला करू द्या. बरोबर. ओके, बरोबर आहे. इंटरेस्ट असाल तर कोणत्याही क्षेत्रात तो यशस्वी होणारच. ओके. बरोबर. सर आता पुढचा क्वेश्चन असा आहे, की नीटच्या मार्कावरून करिअर कसं निवडायचं? लाइक BAMS, BDS, MBBS हे कसं निवडायचं? म्हणजे कोणत्या किती मार्कावर कोणतं कॉलेज भेटेल हे कसं निवडायचं? ओके. तर साधारणतः नीटचा स्कोर हा 550 प्लस असला तर आपण हां. म्हणतो की बाबा MBBS ला नंबर लागू लागू शकतो. शकतो. बरोबर. हा स्कोर जर 650 प्लस असला हां. तर गव्हर्नमेंट MBBS मिळू शकतं. ओके. ओके. ह्या स्कोरनुसार आपण हे करिअर निवडायला पाहिजे. ओके. त्यानंतर 450 प्लस असला तर गव्हर्नमेंट BMS नाही का. हां. त्यानंतर 500 पर्यंत जर स्कोर असला तर RA पोद्दार सारखं गव्हर्नमेंट कॉलेज BMS भेटू कॉलेज शकतं. आहे ते मिळू शकतं. 680 प्लस असला तर एम्स सारखे नामांकित जे मेडिकल कॉलेज आहेत हे देखील मिळू शकतात. ज्या विद्यार्थ्यांचा स्कोर 350 प्लस आहे किंवा 300 प्लस आहे अशांना महाराष्ट्रामध्ये BMS प्रायव्हेट कॉलेजेस जे आहेत ते मिळू हां. शकतात. प्रायव्हेट कॉलेजमध्ये त्यांना शिष्यवृत्ती देखील मिळत असते. ओके. ज्यांचा स्कोर पुढचा आहे आता सपोज BHMS सारखे कोर्सेस आहेत, हं. फिजिओथेरपी सारखे आहेत ना, हां. तर 250 पर्यंत यांचा स्कोर आहे. 250च्या खाली आहे, 200-250च्या दरम्यान असे BHMS सर ला आता ऍडमिशन घेऊ शकतात. ओके. बरोबर. आणि राहिला पुढचा कोर्स आहे तो फिजिओथेरपीचा. तर फिजिओथेरपीला इथं सगळ्यात महत्वाचं म्हणजे हां. फक्त नीट तुम्ही दिलेली पाहिजे. ओके. ओके. नीट पास आउट पाहिजे. नीट क्वालिफाय नसले तरी पण चालेल. तुम्हाला 100च्या कमी स्कोर असला, 80-70 असला तरी देखील ओके. फिजिओथेरपी सारख्या कोर्सला ऍडमिशन होतं. ही एक चांगली अपॉर्च्युनिटी आहे. फिजिओथेरपीला जरी ऍडमिशन घेतलं तुम्ही फिजिओथेरपिस्ट म्हणून तुम्हाला फ्युचर पण चांगला स्कोप आहे फ्युचरमध्ये. ओके. सर पुढचा एक क्वेश्चन आहे. सर गव्हर्नमेंटचा रँक MBBS साठी कुठपर्यंत जाऊ शकतो ह्या वर्षी? आता ह्या वर्षी म्हणजे नीट 2024 जो की सर्वात हायेस्ट कट ऑफ आहे. हां. 164 ओपन कॅटेगरीचा कट ऑफ म्हणजे जो क्वालिफाईंग क्रायटेरिया आहे हा हां. पूर्ण नीटच्या इतिहासामधला सर्वात उच्चांक आहे. बरोबर. ओके. तर ह्या वर्षी गव्हर्नमेंट MBBS साठी महाराष्ट्रामध्ये तरी 660 प्लस किंवा 670 प्लस हं. पुढे मागे 10-20 मार्क होऊ शकतात एवढा हा कट ऑफ महाराष्ट्रात MBBS ओके. गव्हर्नमेंटचा जाऊ शकणार आहे. आणि ते जर प्रायव्हेटमध्ये आपण बघायचं झालं तर 570 575 प्लस हा प्रायव्हेट MBBS चा कट ऑफ महाराष्ट्रातील जाऊ शकतो. ओके. सर आता एखादं म्हणजे इंजिनिअरिंग आणि मेडिकल फील्ड सोडून दुसरे काही करिअर ऑप्शन आहेत का विद्यार्थ्यांसाठी? काहींना असं वाटतं की बाबा दुसरे जरी काही करिअर ऑप्शन भेटले तरी आपण ते करू. हो, बिलकुल. फक्त इंजिनिअर आणि मेडिकल काय पूर्ण विश्व नाही. बरोबर. हां, बरोबर आहे. त्यानंतर इंजिनिअरिंग मेडिकल सोडता फार्मसी सारखं एक चांगलं ब्रॉड क्षेत्र आहे. हां. ओके. त्यानंतर तुम्ही जे पॅरामेडिकल कोर्सेस आहेत ते देखील करू शकता. जसं मी आता ओके. सांगितलं फिजिओथेरपी सारखं. ओके. हां. त्यानंतर BSc, MSc, बायोटेक वगैरे हे करून तुम्ही एक चांगले सायंटिस्ट होऊ शकता, रिसर्चर होऊ ओके. शकता. ओके. मी तर म्हणतो ज्यांना चांगला स्कोर आहे मेडिकल फील्डमध्ये ज्यांना करायचं नाही करिअर असे रिसर्च सारख्या क्षेत्रात चांगलं जाऊ शकतात, प्रगती करू शकतात. प्रगती करू शकतात. ओके. ओके सर. पुढचा एक पालकांचा क्वेश्चन असा आहे, की सर महाराष्ट्राबाहेर गेल्यानंतर की आपण परत रिटर्न डिग्री घेऊन आल्यानंतर ते महाराष्ट्रामध्ये ती डिग्री लागू पडते का विद्यार्थ्यांना? की त्यांना महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर पुन्हा एखादी एक्झाम द्यावी लागते का? ओके, ओके. हा सगळ्यात व्हॅलिड क्वेश्चन आहे, हां. की भरपूर पालकांचा असा गैरसमज आहे, की बाबा मी कर्नाटकामध्ये BMS केलं, आमच्या पाल्यानं MP मध्ये BMS केलं, तर महाराष्ट्रात आल्यावर ती डिग्री किंवा ते जे रजिस्ट्रेशन आहे ते व्हॅलिड ठरतं का? किंवा हां. तिथं वेगळं काही करावं लागतं. बरोबर. तर एक पूर्ण भारतात आता BMS, BHMS किंवा MBBS हां. हे कोर्स झाल्याच्या नंतर तुमचं 5 वर्ष कंप्लीट 4.5 वर्ष कंप्लीट झाले, कंप्लीट झाल्यानंतर. 1 वर्ष इंटर्नशिप Internship. झाली. त्यानंतर नेक्स्ट एक्झाम असणार आहे. बरोबर. हां. तर ती नेक्स्ट एक्झाम ही पूर्ण भारतातल्या BMS, BHMS आणि MBBS ह्या विद्यार्थ्यांना लागू असणार आहे. ओके. बरोबर. ती परीक्षा जर दिली तर तुम्हाला प्रॅक्टिससाठीचं जे लायसन्स आहे ते मिळणार. बरोबर. हां. आणि सपोज तुमचं BMS झालं कर्नाटकमध्ये. हां. कर्नाटकमध्ये तुम्ही काय करणार? कर्नाटकाची जी ऑथॉरिटी आहे तिथं तुम्ही हां. रजिस्ट्रेशन करणार. तुमचं जे प्रॅक्टिससाठी आहे ते करणार. ओके. आणि नंतर तुम्हाला आता महाराष्ट्रात प्रॅक्टिस करायची तर हां. ते जे रजिस्ट्रेशन आहे ते फक्त कर्नाटकातलं महाराष्ट्रामध्ये ट्रान्सफर करून घेणार. ओके. म्हणजे इथे म्हणजे असं करू शकतात सर. हो, करू शकतात. ओके. भरपूर आहेत. अजून बाहेरच्या राज्यामध्ये PG केलेले टीचर्स किंवा हां. PG केलेले डॉक्टर्स आहेत ते देखील महाराष्ट्रात सर्रास प्रॅक्टिस करू शकतात. बरोबर. बरोबर आहे. आता आपण मागच्या ह्याच्यात बघतो मागच्या वर्षापासून की रशिया, कझाकिस्तान, किर्गिस्तान या बाहेरच्या देशातून MBBS करून भारतात येणारे विद्यार्थी आहेत. तर
आपल्या भारतातच राहून इतर राज्यातून महाराष्ट्रात येणारे म्हणजे विद्यार्थी आहेत. दुसऱ्या राज्यामध्ये जाऊन डिग्री घेऊन येतात आणि परत महाराष्ट्रामध्ये ओपीडी वगैरे चालवतात त्यांची. हो, प्रॅक्टिस करता येते. ओके. सर पुढचा एक क्वेश्चन पालकांचाच आहे, की जर महाराष्ट्रामध्ये BMS किंवा MBBS करायचं असलं त्यांना मॅनेजमेंट थ्रू तर कितीपर्यंत खर्च येईल त्यांना? आता महाराष्ट्रात असा नियम आलेला आहे हां. की जर तुम्हाला मॅनेजमेंट थ्रू ऍडमिशन घ्यायचं, मॅनेजमेंटचा कोटा हा संपूर्णतः आयक्यू कोट्यामध्ये सरेंडर झालेला आहे. ओके. त्यासाठी तुम्हाला मॅनेजमेंटचे ऍडमिशन म्हणजे जे आयक्यू कोट्यातले आहेत त्याच्यासाठी वेगळी काउन्सिलिंग असणार आहे. त्या काउन्सिलिंगची जी फीस आहे ती 5,000 रुपये एवढी असणार. त्यानंतर तुमच्या ज्या 15% मॅनेजमेंटच्या कोट्याच्या सीट्स आहेत आयक्यू कोट्याच्या, हां. त्याच्यासाठी तुम्हाला कॉलेजचे प्रेफरन्स टाकावे लागणार. ओके. प्रेफरन्स टाकल्याच्या नंतर ज्या विद्यार्थ्यांचा ज्या ज्या कॉलेजला नंबर लागेल त्या कॉलेजला कमीत कमी 3 पट ते जास्तीत जास्त 5 पट एवढी फीस मॅनेजमेंट कॉलेज हे आकारू शकतं. म्हणजे एखाद्या कॉलेजची BMS कॉलेजची फीस आहे 2 लाख. जर त्यांचा आयक्यू कोट्यातून नंबर लागला तर ती 2 लाखाच्या 3 पट म्हणजे 6 लाख पर इयर एवढी फीस कॉलेज आकारू शकतं. ओके. सर आणि BDS साठी काही स्कोप आहे का सर मुलांना? BDS जर आपण बघायचं झालं तर एक 5-6 वर्षापूर्वी MBBS नंतर BDS ला स्कोप होता. त्यानंतर आयुष मिनिस्ट्री आपली सेपरेट झाली. हां. BMS MD नंतर MS नंतर ज्या परमिशन्स आल्या त्यानंतर BMS ला स्कोप आला, बरोबर. हां. आणि BDS आताचं उदाहरण बघता आपण जे कन्झर्वेटिव्ह डेंटिस्ट्री वगैरे आहे अशा ब्रँच आहेत त्याच्यामध्ये BDS ला सुद्धा स्कोप आहे. एक ओके. व्यवस्थित स्किल आहे. आता मेडिकल क्षेत्र कुठलंही म्हटलं तरी हं. स्किलचा भाग आहे, बरोबर की नाही. ओके. स्किल जर तुमची व्यवस्थित डेव्हलप असेल, तुम्हाला जी काही प्रॅक्टिस आहे ती तुमची व्यवस्थित असेल तर ओके. तुम्ही कुठल्याही क्षेत्रात BDS असो, BMS असो, MBBS असो तुम्ही चांगला एक करिअर बनवू शकता. ओके. सर आणि पुढचा क्वेश्चन आहे, की फिजिओथेरपीमध्ये पुढे असणारा स्कोप आणि त्याच्यासाठी नीटमध्ये किती मार्क आले पाहिजे? ओके. जसं मी सांगितलं की फिजिओथेरपीला फक्त नीट दिलेली पाहिजे. हां. नीट तुम्ही क्वालिफायच असावं असं नाही. तुम्हाला ओके. कमीत 70, 80, 100 मार्क जरी असतील तर कुठे ना कुठे महाराष्ट्रात तुमचा फिजिओथेरपीला ओके. नंबर लागू शकतो. आणि फिजिओथेरपी सारख्या फील्डमध्ये जसे ऍक्सिडेंटल केसेसमध्ये आपण फिजिओथेरपी सांगतो, हां. पॅरालिसिसमध्ये फिजिओथेरपी सांगतो, ओके. जे आपले मणक्याचे आजार आहेत, संधिगत वात आहे त्याच्यामध्ये आपण फिजिओथेरपी चांगला वापरू शकतो. जर व्यवस्थित तुम्ही केलं आणि एक चांगली प्रॅक्टिस केली तर फिजिओथेरपीला देखील चांगला स्कोप आहे. ओके. ओके. आणि सर नर्सिंग वाल्यांना किती स्कोप आहे त्यांच्या क्षेत्रामध्ये, नर्सिंगच्या क्षेत्रामध्ये? आता नर्सिंगमध्ये ANM, GNM आणि BSc नर्सिंग हे 3 हां. आहेत. त्यापैकी ओके. BSc नर्सिंग ही डिग्री आहे. डिग्री घेतलेली केव्हाही अच्छा, चांगलं. बाकीचे डिप्लोमा आहेत का सर? हा, बाकीचा जो आहे तो डिप्लोमा आहे, बरोबर. ओके. तर डिग्री घेतलेली केव्हाही आपल्यासाठी चांगलीच. आणि त्यानंतर गव्हर्नमेंटच्या ज्या जागा निघतात, गव्हर्नमेंटच्या नर्सिंगच्या ज्या जागा आहेत तिथं तुम्ही ओके. अप्लाय करून जर तुमचा गव्हर्नमेंटच्या ज्यात नंबर लागला तर तुम्हाला चांगली पेमेंट देखील सुरू होते. ओके. आणि नर्सिंग नंतर सुद्धा एक प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये तुम्हाला जॉब देखील असतो. ओके. आणि प्रायव्हेट पेक्षा गव्हर्नमेंटचा स्कोप जास्त असतो. हां किंवा सर, सध्या मी पण असं ऐकलं, की नर्सिंगवाल्यांना CHO वगैरे म्हणून सुद्धा जॉइन करून घेतात हॉस्पिटलमध्ये. हा, म्हणजे जिथं CHO नसेल तिथं नर्सिंगची जागा जी आहे नर्सच राखीव असते राहतात. ती. अच्छा, ओके. हा, परंतु नर्सिंगच्या याच्यावर त्यांना घेतात. CHO वगैरे नाही. CHOची जी पोस्ट आहे ही जास्तीत जास्त जो MBBS आहे त्याच्यासाठीच असते. ओके. ओके. आणि सर आता आपण पाहिलंच, की साऱ्यांनी आता नीट 2024चा रिझल्ट लागला आणि भरपूर विद्यार्थी आणि पालक पण परेशान झालेले आहेत. तर त्यांचं असं म्हणणं आहे, की आता 2024च्या निकालमध्ये भरपूर मोठ्या रँकमध्ये हे झालेलं आहे, काहीतरी घोटाळा झालाय. तर ह्यावरती सर तुम्ही काय बोलाल पालकांना किंवा विद्यार्थ्यांना? तो निश्चितच काय स्कॅम झालाय नेमका सर, ह्याविषयी तुमचं काय मत आहे? निश्चितच हा जो स्कॅम झालेला आहे अतिशय दुर्दैव आहे. महाराष्ट्रात किंवा भारतातील इतके विद्यार्थी आहेत आपले जे कष्ट करून शिकतात, जे रात्रंदिवस मेहनत घेतात हं. आणि कुठल्या तरी श्रीमंत व्यक्ती येतो, पैसे भरतो आणि नीटचा पेपर लीक करतो. हां. ही अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे. परंतु याच्याकडे सरकार काय ऍक्शन घेणार याच्या विरोधात हे आपल्याला पाहणं गरजेचं आहे. बरोबर. ओके. आता एवढ्या विद्यार्थ्यांनी इमानदारीने अभ्यास करून परीक्षा दिलेली आहे. त्यांचं हे निश्चित नुकसानच आहे. त्या अशा परिस्थितीत जे कोणी दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई करावी. जे बरोबर आहे. विद्यार्थी आहेत त्यांना रेस्ट्रिकेट करावं. हां. आणि जे त्यात इन्क्लूड आहेत म्हणजे जे NTAचा काही स्टाफ असेल हां. त्यांना देखील त्यांच्यावर एक कडक कारवाई कठोर करायला पाहिजे. कारवाई करायला पाहिजे. बरोबर आहे की नाही? सर कारण भरपूर असे विद्यार्थी आहेत, की हं. त्यांचे पालक शेतकरी वर्गातून जास्त बरोबर. विद्यार्थी बिलॉंग करतात. हो, तर त्यांनी असं ते एफर्ट करू शकत नाही, की परत ते पैसे भरू शकत नाही परत विद्यार्थ्यांना नीट शिकवण्यासाठी. बरोबर. तर एनटेवाल्यांनी ह्यावर काय ऍक्शन घेतली पाहिजे? आता पुन्हा नीटची परीक्षा घेणं म्हणजे ही देखील खूप खर्चिक बाब आहे. हां. आणि एवढं मोठं अरेंजमेंट करणं, मॅनेजमेंट करणं म्हणजे 24 लाख विद्यार्थ्यांची पुन्हा परीक्षा घेणं ही खूप अवघड गोष्ट आहे. यात असं होऊ शकतं
की जे विद्यार्थी आहेत त्यांच्यावर कारवाई होईल आणि बाकीची जी रँक आहे ही रँक वाढवली जाईल आपली. म्हणजे जे विद्यार्थी आहेत 700+ असतील, 600+ असतील त्यांना सरळ सरळ रस्टिकेट करून टाकायला पाहिजे. जे जे ओके. दोषी सापडले आहेत त्यांना. हां. बाकीचे जे विद्यार्थी आहेत त्यांची रँक ही निश्चितच वाढेल मग, नाही का? ओके. तर आणि शासनाकडून ह्या बाबतीत आपल्याला एक पॉझिटिव्ह रिस्पॉन्स पाहिजे. एन-टी-एनं भेटला देखील पाहिजे. हो, एन-टी-एनं देखील याच्यावर स्ट्रिक्ट कारवाई करायला पाहिजे. ओके. हां. ओके. आणि सर आता पुढचा क्वेशन असा आहे, की काउन्सिलिंग करणं गरजेचं आहे का? हं. काउन्सिलिंगची जी प्रोसेस आहे, ही करणं मला माझ्या तरी मतानुसार अत्यंत महत्त्वाचं आहे. ओके. कारण पालकांना, विद्यार्थ्यांना पुढची जी प्रोसेस असते किंवा ॲडमिशन घेण्यासाठी काय-काय डॉक्युमेंट लागतात, कुठले-कुठले कोटा असतात. आता ओके. महाराष्ट्रात जसा 15% कोटा ऑल इंडियाचा आहे. नंतर मॅनेजमेंटचा कोटा आहे आणि प्रायव्हेट कोटा आहे. बरोबर ओके. आहे. तर ह्या कोट्याची माहिती असणं आवश्यक किंवा इतर राज्यामध्ये काय स्कोप आहे. ओके. आता ओके. बी-एम-एस महाराष्ट्रात नाही, कर्नाटकमध्ये स्कोप आहे किंवा कर्नाटकमध्ये भरपूर कॉलेज आहेत. तिथं ही जी माहिती आहे, ही सामान्य पालकांना नसते. हां. जो खेड्यापाड्यातला गोरगरीब विद्यार्थी आहे, त्याला फक्त माहिती असेल नीटची परीक्षा द्यायची आपल्याला. ओके. पुढे कॉलेज किती आहेत महाराष्ट्रात किंवा प्रोसेस कशी असते, कुठपर्यंत थांबते प्रोसेस, नाही का? ते यासाठी काउन्सिलिंग घेणं हे ओके. महत्त्वाचं गरजेचं आहे, आहे. गरजेचं आहे. आणि सर आता स्कॅम झालाय, तर ह्यावरती कट ऑफवर काही परिणाम होईल का? हो, मग कट ऑफवर एवढा परिणाम झालाय, की नीटच्या म्हणजे जेव्हापासून नीट सुरू हां. झाली 2014ला पहिली त्यानंतर 16ची अशी. हां. तर ह्या नीटच्या इतिहासातील सगळ्यात हायेस्ट कट ऑफ आहे. विचार करा हां. 60-60 आणि 70-70 720 पैकी 720 720 मार्क विद्यार्थी घेताय. कसे येऊ शकतात, बरोबर आहे नाही का? सर. तर मग इथं कुठेतरी शासनानं गांभीर्यानं कारवाई त्यांच्यावर केली केली पाहिजे. पाहिजे. बरोबर. सर मी सर आता ह्या स्कॅमचा महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांवरती, बी-एम-एस वाल्या विद्यार्थ्यांवरती काही परिणाम होईल का? हो, कारण हा जो झालेला आहे, हा प्रामुख्यानं महाराष्ट्रातील बाहेरचे विद्यार्थी आहेत. हां. त्यांचा इनपुट जास्त आहे यात, बरोबर. ओके. ते जास्त समावेश आहेत. तर ओके. महाराष्ट्राची जेव्हा एस-एम-ए येईल, तेव्हा हां. आपल्याला चित्र स्पष्ट होईल. ओके. ओके. तर म्हणजे कट ऑफ वगैरे कुठपर्यंत जातो आणि हो, कोणत्या विद्यार्थ्यांना कॅटेगरीनुसार कितीपर्यंत मार्क मिळून त्यांना कॉलेज भेटू कॉलेज शकतं? मिळतं. बरोबर. ओके. कारण ऑल इंडिया रँक ही पूर्ण भारतासाठी असते. हां, ओके. बरोबर तर आहे. त्यात टॉपरचे विद्यार्थी भारताच्या बाहेरचे सुद्धा असू शकतात. असू शकतं. ओके. परंतु जे महाराष्ट्रातले आहेत, महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांसाठी एस-एम-एल म्हणजे स्टेट मेरिट लिस्टनुसार स्टेट मेरिट रँक हां. हा महत्त्वाचा ठरतो. बरोबर. ओके. येत्या 15 ते 20 दिवसात ही प्रोसेस चालू होईल ओके. आणि त्यानंतर आपली महाराष्ट्रातली काउन्सिलिंग सुरू होईल. जेव्हा ओके. प्रोसेस सुरू झाली, तेव्हा आपल्याला एक लक्षात येईल, अंदाज येईल, महाराष्ट्रातली एस-एम-एल कुठपर्यंत आलेली आहे, ऑल इंडिया रँकमध्ये आपण बरोबर आहे. कुठपर्यंत आहोत. बरोबर. ओके. सर तुम्ही आमच्या विद्यार्थ्यांना चांगलंच मार्गदर्शन केलं नीटच्या संदर्भात किंवा पुढच्या करिअरच्या संदर्भात किंवा काउन्सिलिंगच्या संदर्भात. त्यामुळे तुमचा पुन्हा एकदा आभार मानतो. आणि जर हा व्हिडिओ साऱ्या नीटच्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचला पाहिजे आणि जर तुमचे कोणी भाऊ-बहीण नीटचे पेपर दिलेले असतील, तर त्यांना पण हा व्हिडिओ शेअर करा. आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि सरांच्या काउन्सिलिंगबद्दल पण आम्ही तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊ. धन्यवाद.